मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राज्यात देखील काही मंत्र्यांच्या खात्यामध्ये बदल होणार असल्याची चर्चा आहे। तर काही मंत्र्यांना थेट आता मंत्रिमंडळातूनच वगळलं जाणार असल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे शिवसेनेच्या 4 मंत्र्यांची कामगिरी सुमार असल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत। या 4 मंत्र्यांच्या खात्यामध्ये बदल केला जाणार असल्याचं बोललं जात आहे। तर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेणारे मंत्री संजय शिरसाट यांचं मंत्रिपद आता जाणार असल्याची चर्चा आहे। कालच्या प्री कॅबिनेट बैठकीत बऱ्याच दिवसांनी एकनाथ शिंदेंना रुद्रावतार पाहायला मिळाला। त्यांनी 4 मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचा सज्जड दम दिला। तुम्ही सगळ्यांनी कामं सुधारा, नाहीतर खांदे पालट करायची वेळ माझ्यावर येईल, असा स्पष्ट शब्दातच एकनाथ शिंदेंनी संबंधित मंत्र्यांना इशारा दिलाय। त्यामुळे अभिजित दिपकेंची भेट घेऊन एकनाथ शिंदेंना अडचणीत आणणारे संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदावर तर आता नक्कीच गदा येऊ शकते असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। पण त्याचबरोबर इतर अकार्यक्षम 3 मंत्री नेमके कोण आहेत? एकनाथ शिंदे यांची नाराजी नेमकी कुणावर आहे? कुणाचं मंत्रिपद जाऊ शकतं? त्यांना नेमकी काय कारणं आहेत? यावरच आपण बोलणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी एक आठवण, अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री, आपण पाहताय बखर लाईव्ह। तर दर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक असते। या बैठकीपूर्वी सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वतंत्र बैठका होत असतात। याच बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या काही मंत्र्यांना प्रचंड झापल्याची माहिती समोर आली आहे। कालच्या प्री कॅबिनेट बैठकीत बऱ्याच दिवसांनी एकनाथ शिंदेंचा रुद्रावतार पाहायला मिळाला। त्यांनी 4 मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचा सज्जड दम दिला। तुम्ही सगळ्यांनी काम सुधारा, नाहीतर खांदे पालट करायची वेळ माझ्यावर येईल, अशा स्पष्ट शब्दातच एकनाथ शिंदेंनी संबंधित मंत्र्यांना इशारा दिलाय आणि कालची ती बैठक वादळी ठरली आहे। मात्र आता एकनाथ शिंदेंच्या रडावर नेमकं कोण आहे? तर सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, त्यानंतर संजय राठोड, त्यानंतर दादा भुसे, त्यानंतर गुलाबराव पाटील यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असणार आहे। मध्यंतरी दिल्लीत झालेलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा झालेला राजीनामा आणि त्यानंतर एकूणच ढवळून निघालेलं राजकारण, असं सगळं असताना सरकार विरोधी भूमिका घेणाऱ्या अभिजित दिपकेंची भेट शिंदेचे मंत्री संजय शिरसाट जेव्हा घेतात तेव्हा त्याची मोठी बातमी होत आहे। खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील शिरसाटांनी दिपकेंची घेतलेली भेट आवडलं नसल्याचं समजतंय आणि त्यावरूनच संजय शिरसाट यांना एकनाथ शिंदेंनी काल झालेल्या बैठकीत चांगलंच सुनावलंय। दिपकेंची भेट घेण्यावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी आधीच जाहीर नाराजी व्यक्त केली होती। भाजपामधून देखील संजय शिरसाट यांच्या या भेटीवर संताप व्यक्त केला होता। भाजपा आमदार राम कदम म्हणाले होते की मुळामध्ये हा संपूर्ण विषय वेगळ्या पद्धतीने पाहण्याची गरज आहे। राजकारणात कोणी कुणाचीही भेट घेऊ शकतं, पण दिपकेंनी ज्या पद्धतीने युवकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला, अनेक गोष्टी चुकीच्या घडल्या, त्यामध्ये सत्ताधारी पक्षातील एका जबाबदार मंत्र्यांना भेटून अप्रत्यक्ष प्रोत्साहन देणं हे काही योग्य नव्हतं। शिरसाटांनी दिपकेंना भेटण्याच्या बाबतीत टायमिंग चुकीचं होतं। दिपकेंची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी योग्य नव्हती। त्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलेली नाराजी रास्त आहे। ही भेट झाली ती योग्य नव्हती असं भाजपा नेत्यांनी देखील म्हटलंय। मात्र या भेटीवरून मंत्रिपद जाणार या बातम्यांना काही अर्थ नाही। संजय शिरसाट यांचं चांगलं काम आहे असं देखील राम कदमांनी म्हटलंय। त्यामुळे एकूणच संजय शिरसाट यांच्या बाबत ही मित्र पक्षाची भूमिका असल्यानं आता पक्षामध्ये नाराजीचा सूर आहे का, तो तसा पाहायला मिळतोय का? दरम्यान संजय राठोड, दादा भुसे यांच्या कार्यपद्धतीवर एकनाथ शिंदेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। तर दर 3 महिन्यांनी एकनाथ शिंदेंना मंत्र्यांच्या कामगिरीचा एक रिपोर्ट दिला जातो। त्या अहवालात संबंधित मंत्र्यांच्या कामगिरीत सुधारणा दिसली नाही तर काही त्यांची मंत्रिपदावरून उचलबांगडी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। एकनाथ शिंदेंनी एक प्रकारे या मंत्र्यांना पायउतार होण्यासाठी तयार राहा अशाच सूचना कालच्या बैठकीत दिल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता हे मंत्री आपली कामगिरी उंचावण्यासाठी काय करणार आहेत याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। त्यामुळे आता परस्पर पक्ष नेतृत्वाला न विचारता अभिजित दिपकेंची घेतलेली भेट शिरसाट यांना चांगलीच भोवणार असं दिसून येत आहे। एकूण हे सगळं स्थानिक राजकारण पाहता तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। संजय शिरसाट यांचं मंत्रिपद जाईल का? अभिजित दिपकेंची घेतलेली भेट त्यांना भोवणार आहे का? एकूणच या सगळ्या स्थानिक राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की व्यक्त व्हा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।
समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.